मुंबईत कमालीचा उकाडा निर्माण झाला आहे। मात्र या वातावरणात मुंबई दक्षिण मध्यमध्ये नेमकी कुणाची हवा आहे? राहुल शेवाळे की अनिल देसाई? इथला मतदार उद्धव ठाकरेंवरती विश्वास दाखवणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी देणार? हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपण एका ठिकाणी पारावरती आलेलो आहोत। आपण इथं विचारूयात कुणाची हवा आहे सध्या इथं? अनिल देसाई। काय कारण काय? ठाकरे हाय, त्यांची कामं आहेत या विभागामध्ये। काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काही कामं नाहीत केली? त्यांनी पण केलेली आहेत, पण हवा इकडं अनिल देसाईंची आहे। म्हणजे राहुल शेवाळे खासदार होते, मग त्यांनी काही कामं नाहीत केली? त्यांनी केले असतील, पण आमच्या मते अनिल देसाई। तुमचं काय मत आहे याबद्दल? अनिल देसाई। अनिल देसाई। काय कारण काय आहे? माणूस चांगला आहे, कामं चांगली केलेली आहेत। राहुल शेवाळे खासदार असून कधी इकडे फिरकला पण नाही आहे। त्याची कामं आम्हाला जास्त करून माहीत नाही आहेत। म्हणजे ते जे पक्ष फुटला आहे त्याचं काही तुमच्यावरती परिणाम? काही नाही आहे, पण अनिल देसाई। अनिल देसाई। नाही, आता तुम्ही म्हणताय त्याचं काय घेणं देणं नाही, पण प्रचारात तेच चाललंय की मिंदे सेना आणि फुटीर सेना, नकली सेना। नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही, कोण फुटलं कोण काय नाही। पण आमच्या भागात अनिल देसाईंचं काम आहे। राहुल शेवाळे। काय कारण काय? त्यांनी कामं केलेली आहेत आणि नरेंद्र मोदीला सपोर्ट करणार। परराष्ट्र धोरण चांगलं आहे आपलं, त्यामुळे आम्ही राहुल शेवाळे। परंतु उद्धव ठाकरे तर म्हणतात हे मिंदे सेनेचे उमेदवार आहेत। ते नंतर एक होणार, उद्धव ठाकरे नंतर एकत्र होणारच। नंतर बाळासाहेब हे भाजपकडेच जाणार, ते भाजपकडे जाणार। त्यावेळेला एकनाथ शिंदेचं काय होणार? ते पण असणार बरोबर, एकत्र येणार सगळे नंतर। सगळे एकत्र हो, येतील, सगळे एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का? होऊ शकतं, एकत्र येऊ शकतात। राजकारणात काही होऊ शकतं। हो हो हो। मग हे जे प्रचारात आता एक जण म्हणतो मिंदे सेना आहे, एक जण म्हणतो नकली सेना आहे, हे आता काय पॉलिटिशियन आहे, नंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात। पुन्हा मतभेद यांचे एकत्र येऊन मतभेद दूर होऊ शकतात, त्यामुळे सांगू शकत नाही। मग एक येईल असं तुम्ही म्हणताय, तर हे शिवसेना विरुद्ध शिवसेना जी लढाई सुरू आहे, तर तुमची काय अडचण होतीये का मतदान करताना? आमची काय अडचण नाही, विचाराची लढाई आहे। भविष्यात एकत्र येऊ शकतात। मग तुम्हाला आता उद्धव ठाकरेंचा विचार पडतोय की एकनाथ शिंदेचा? दोन्ही एका विचाराचेच आहेत, पण का विभक्त झालेत तेच आम्हाला कळत नाही। दोघांचे विचार एकच आहेत। मग दोघांचे विचार एक म्हणता, मग अनिल देसाईंना मत देत आहे? वाद काय तोच आम्हाला माहीत नाही त्यांचा। आमच्या विभागात माझं मत अनिल देसाई। हो, मतदान करणार। काय विचार काय करताय मतदान करताना? नेमके प्रश्न कुठले तुमच्या नजरेसमोर आहे आणि हे प्रश्न कोण व्यक्ती सोडवेल, मग कुणाला मतदान करायचं? प्रश्न म्हणजे जो आमचे प्रश्न सोडवेल, जे आमचा भलं करेल, आम्ही त्यांनाच मतदान करणार। कुणाला विचार करताय मतदान कुणाला द्यायचं? मशाल पेटवायची की धनुष्यबाण? आता मशाल पेटवण्याचा जास्तीत जास्त लोकांचा विचार आहे। तर आता कारण काय माहिती आहे का, राहुल शेवाळे 10 वर्ष होते, तर आता 10 वर्षाच्या नंतर परिवर्तन पाहिजे म्हणून एखाद्या वेळेला अनिल देसाईंना निवडून देण्याचा प्रयत्न करतील लोक। पण आता प्रचारात तुमचे मुद्दे दिसत आहेत की फक्त मिंदे सेना, नकली शिवसेना असेच मुद्दे दिसत आहेत? ते रेग्युलर ते पॉलिटिकलचं काम आहे, त्याच्यामुळे ते होतच राहणार आहे, त्यामुळे आरोप होतच राहणार आहे। त्याच्यामुळे त्याच्यात काय एवढं विशेष घेण्याची गरज नाही। ज्या वेळेला लोकांना वोटिंगद्वारे कौल येईल, त्याच्यामध्येच कळेल की कोण पक्ष चांगला आहे आणि कोण नाही आहे ते। अनिल देसाई। अनिल देसाई। काय कारण काय? काय पण बऱ्यापैकी एखादं कारण सांगा। घटना बदली करायच्या मागे लागलेलं आहे सरकार, त्याच्यामुळे आम्ही विरोध आहे त्याला। हो। प्रचारात कुठले मुद्दे दिसत आहेत? तुमचे मुद्दे दिसत आहेत का प्रचारात? आमचे मुद्दे काय दिसणार प्रचारात? लोकांना तर प्रत्येकाला समजून गेलेलं आहे की काय आहे चाललंय ते। ते मिंदे सेना, नकली शिवसेना असंच चाललंय सगळं। हो, ते असू द्या, काय चालू द्या, चालेल, आता चालणारच। चोर उलट्या बॉम्बा करणार, आम्ही वैतागलो। कशामुळे चालू आहे म्हटले? मोदीच्या पैशानी कुठे गेला रे? मोदीने पैसे वाटलेत ना, त्याच्यामुळे सगळा हा चालू आहे। साहेब, तुम्ही आता विरोध तर सगळा ऐकून घेतलेलाच आहे आणि शेवटी आपला उद्धव साहेबच बॅटल करणार आहे त्याला। पण उद्धव साहेबांची शिवसेना ही नकली शिवसेना म्हणतायत मोदीजी इथं आल्यावर। अरे त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या ना, आम्हाला माहिती आहे ना कुठली सेना बरोबर आहे ती। उद्धव सेना इज द बेस्ट सेना। काय कारण काय आहे? म्हणजे ते महायुतीत लोकांपर्यंत जातात आहे, लोकांचे प्रश्न उत्तरं सगळे करतात आहे, लोकांसाठी कामं करतात आहे ते लोक। आणि तुम्ही आता बघितलंच आहे, इथे मागे किती जणांनी विरोध केला आहे, तुम्ही जे प्रश्न विचारले त्याला केला ना, तर तुम्हाला आता 2019ला खरंच दगाफटका केला होता उद्धव ठाकरेंनी? नाही,
कसलं काय उद्धव ठाकरे लगाबट्टा करणार. आता हे कसं असतं या सत्तेचं म्हणजे जो खुर्चीवर बसतो तो जरा थोडासा उपभोग घेतोच कोणी असो. मग आता ह्यांना काय आहे उलट सुलट त्यांच्याबद्दल बोलायला ह्यांना काय आहे तोंड आहे म्हणजे भुकणार. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेन म्हणजे सच्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा एक सैनिक आहे. मी हिंदू या धर्माला किंवा काय मी मानत नव्हतो किंवा उद्धव ठाकरे यांना मानत नव्हतो. पण आजच्या या मोदीच्या कारनाम्यामुळं मला असं वाटतं की मराठी माणूसच पाहिजे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना मत करायला लोकांनी बी मी बी काय हरकत नाही. हरकत नाही. परंतु जे आता या ठिकाणी म्हटलं जातं की बाळासाहेबांचे विचार घेऊन नेमकं कोण पुढं चाललंय, तर उद्धव ठाकरे पुढे जात आहेत की एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत? आता उद्धव ठाकरे साहेबांनी काय माहिती आहे बाळासाहेबांपेक्षा प्रबोधनकार ठाकरेचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. त्याच्यामुळे ते त्यांना ते मोदीला खटकतं आहे. कारण बाळासाहेबांचं ज्यावेळेला ते हिंदू त्यांना हिंदुत्व पाहिजे होतं आणि प्रबोधनकार ठाकरे कसं बहुजन समाजाचे हिंदुत्व घेऊन जात होते. त्यांना ते खटकल्यामुळे त्यांनी शिवसेना फोडली. त्यासाठी प्रचारात जे मुद्दे दिसत आहेत मिंदे गद्दार असली शिवसेना नकली शिवसेना हे ऐकून थोडासा त्रास होतोय का? कारण इतके दिवस तुम्ही एकवटून होते. त्रास होतो कारण जी शिवसेना जी आहे जी खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि ह्यांनी जी शिवसेना जी हायजॅक केली धनुष्यबाण पण हायजॅक असं त्यांनी करायला नाही पाहिजे होतं. जे काय तुम्ही 50 खोके घेतले पक्षातून बाहेर गेल्या ठीक आहे, पण ते पक्ष पण तुम्ही हँजॅक केलं आणि जी शिवसेना पण हँजॅक केली धनुष्यबाण पण हँजॅक केलं ते करायला नाही पाहिजे होतं त्यांनी. त्यामुळे खरी शिवसेना तुम्ही कोणती मानताय? खरी शिवसेना कोणती मानताय? उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी. उद्धव ठाकरेंचीच. कारण हे लोक आहे ना 30-40 वर्ष पक्षात आहेत शिवसेनेच्या. आणि शिवसेना कशासाठी ओपन झाली? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. आणि हे लोक सोडून काय गेलेत? हिंदुत्व सोडलं म्हणून. हिंदुत्व कुठलं सोडलं? हिंदुत्वासाठी शिवसेना ओपन झालेलीच नाही. शिवसेना झाली मराठी माणसासाठी. आणि आज तुम्ही मराठी माणसाला रस्त्यावर आणताय, मराठी उद्योग सगळे गुजरातला नेत आहे आणि ती काय बुलेट ट्रेन वगैरे काढते, तिला जागा आपली पैसे आपले. कुणाचा फायदा आहे त्याचा? म्हणजे तुम्ही काम करताय गुजरात्यांसाठी आणि मग मराठी माणसासाठी कोण लढणार आहे? हाच आहे उद्धव. दोन गुजर देश विकतात, 2 गुजर विकत घेत आहेत असं झाले ना. बरोबर की नाही? म्हणजे कुठल्या वाघ कुठला चांगला आहे? मग आता कुठल्या वाघाकडे जाताय तुम्ही? आता माझा एकच वाद आहे. जे शिवसैनिक आपले एकनाथ शिंदे यांनी जो त्यांचा म्हणजे पक्ष वेगळा केला तो वेगळा. तुमच्यात ताकद होती तर भाजपाला न सपोर्ट करता तुम्ही एकटे उभे राहा ना. आमच्यासारखा बी तुमच्या पाठी राहिला असता. त्या हक्का हुकमी नाहीत तुम्ही शेवटी चोर हे बरोबर बोलत आहेत. चोरच आहे तुम्ही. त्यांच्या बापाला चोरला किंवा पक्षाला चोरला चोरच आहेत. जर तुम्ही रीतसर आहेत ना तर मला एकच बोलायचं आहे. मी उत्तम गायकवाड माझं नाव. चॅनलला आलो तरी चालेल. माझं एकच मत आहे त्यांनी अजून बी त्यांच्यात ताकद आहे. त्यांनी एकत्रित येऊन उद्धव ठाकरे यांना सपोर्ट करावा. आम्ही मराठी माणसांच्या रूपातच सांगतोय. तर मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात आत्ता आपण होतो आणि इथल्या मतदारांच्या अतिशय तिखट प्रतिक्रिया आहेत. आणि हे बघा हे बालचमू पण अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी देत आहेत. त्यामुळं इथून अनिल देसाई की राहुल शेवाळे नेमकं खासदार कोण होणार हे 4 तारखेला आपल्याला स्पष्ट होईल. कॅमेरामन निलेश शेवाळीसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.